घरासमोर रस्ता खोदल्याच्या कारणावरून पात्रोड येथे मारहाण. 14 जणांच्या विरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4:23 माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पात्रोड येथे या ठिकाणी फिर्यादी व त्याची पत्नी हे पात्रोड येथील घरासमोर असताना आमच्या समोर रस्ता खोदत होता, तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाला की तू रस्ता का खोदतो असे म्हणताच आरोपितांनी फिर्यादीस शिवीगाळ केली व दुसऱ्या आणि तिसऱ्याने लाकडी दांडे घेऊन फिर्यादीजवळ येऊन फिर्यादीस म्हणाले की तू कोणाला सांगणार आहेस, आम्ही रस्ता खोदणार आहोत, तुझा काय बापाचा रोड नाही असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देखील दिली. तसेच एकाने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ फ्रॅक्चर केला. तू जर आमच्या विरोधात केस करशील तर तुला बघून घेतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून या प्रकरणी फिर्यादी ताहेर जाकिउद्दीन अन्सारी वय 30 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार पात्रोड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून शरफुद्दीन फैयुद्दीन शेख, सलाउद्दीन शफीउद्दीन इनामदार, अझहर रफीउद्दीन इनामदार, फियाउद्दीन इनामदार यांच्या विरोधामध्ये माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 117(2), 115(2), 352, 351(3), 35 भारतीय न्याय संहिता 2023 नुसार माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.